नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विभाग 2 मधील बँकेतर वित्तीय संस्था या प्रकरणातील रिझर्व्ह बँकेने बँकेतर वित्त संस्थांचे नियमन करण्यासाठी केलेले अलीकडील उपाय जे आहेत ते आपण बघतो. म्हणजे रिझर्व्ह बँकेनं नॉन बँकिंग वित्तीय संस्थांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, त्या उपाययोजना या ठिकाणी आपण बघतोय. साधारणतः त्या संदर्भामध्ये जर का बघायचं झालं तर पहिला पॉईंट हा आहे, की प्रत्येक संस्थेला प्रवेशाच्या वेळी स्वतःचे निव्वळ भांडवल 25 लाख रुपये असले पाहिजे. ते 2 कोटीपर्यंत वाढवण्याची तरतूद केलेली आहे. रिझर्व्ह बँकेकडे सक्तीची नोंदणी करावी लागते. भाररहित म्हणजे निर्धार मान्य भाग रोख्याच्या स्वरूपात रोखता निर्धार निश्चित टक्केवारी ठेवण्याची गरज असते. प्रत्येक वर्षी एकूण नफ्यातून 10% राखीव निधी निर्माण करावा लागतो. या संस्थांना भारतीय रिझर्व्ह बँकेचे दूरदर्शीपणाचे निकष जे आहेत ते पाळावे लागतात. सार्वजनिक ठेवी स्वीकारण्यापासून बँकेतर वित्तीय संस्थांना मनाई करण्यात आलेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेवरून कारभार गोंधळण्याविषयी अटीचा भंग ह्या संस्थांना करता येत नाही. कंपनी कायदा मंडळाच्या अधिकाराने कसूर बँकेतर वित्तीय संस्थांच्या ठेवी परत करण्याची सूचना देता येते. त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेचा भंग केल्यास कडक शिक्षेची तरतूद त्यामध्ये केलेली आहे. अशा रीतीने रिझर्व्ह बँकेतर वित्तीय संस्थांच्या कार्याचे एकत्रीकरण करण्याचे विविध मार्ग अवलंबते. पण त्या कार्याचे नियंत्रण करण्यास ती अपयशी ठरली. म्हणून बँकेतर वित्तीय संस्थांच्या कार्याचे नियमन करण्यासाठी नवीन चौकट निर्माण केली गेली. परिणामी या संस्था नियमनाच्या हेतूने पुढील 3 वर्गामध्ये त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. एक म्हणजे सार्वजनिक ठेवी स्वीकारणाऱ्या संस्था, दुसरं सार्वजनिक ठेवी न स्वीकारणाऱ्या पण वित्तीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या संस्था आणि तिसरं गाभा गुंतवणूक कंपन्याधारक ज्या किमान त्यांच्या मालमत्तेच्या 90% भाग गट धारक किंवा दुय्यम कंपनीच्या भाग रोख्यामध्ये गुंतवतात. म्हणजे रिझर्व्ह बँकेनं बँकेतर वित्तीय संस्थांच्या नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या. त्या कमी पडू लागल्या म्हणून त्यांनी काय केलं, की 3 भागामध्ये ह्या संस्थांचं वर्गीकरण केलं आणि त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वे 2012. म्हणजे ह्या संस्थांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी मार्गदर्शक तत्त्व 2012ला तयार केली ते आता आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेने मास्टर सर्क्युलर 2 जुलै 2012 मध्ये जाहीर केलं. त्याच्यामध्ये काही मार्गदर्शक तत्त्व त्यांनी सांगितली होती. त्यातलं पहिलं ग्राहक परिचय निकष, की ज्याला आपण KYC म्हणतो. तर बँकेतर वित्तीय संस्थांनी बँकाप्रमाणे ग्राहक परिचय निकषाची अंमलबजावणी करणे बंधनकारक केली. दुसरा पॉईंट आहे अवैध सावकारी दक्षता कायदा केला गेला 2002 मध्ये. बँकेतर वित्तीय संस्थांना सुद्धा हा अवैध सावकारी दक्षता कायदा 2002चा लागू केला गेला. सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांना बँकेतर संस्था म्हणून समाविष्ट करण्यात आलं. त्यानंतर गुंतवणूक कंपन्यांसाठी नियमनात्मक चौकट ह्यामध्ये तयार करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 मधून काही बँकेतर वित्तीय संस्थांना वगळण्यात आलं. परदेशी संस्थांना भारतात त्यांच्या शाखा किंवा दुय्यम किंवा संयुक्त भांडवली गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली. बँकेतर संस्थांसाठी नवीन कार्यसंहिता लागू केली गेली. सामुदायिक नियमावली लागू करण्यात आली. बँकेतर वित्तीय संस्थांमधील आर्थिक घोटाळ्यासंदर्भामध्ये उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना केल्या गेल्या. त्यानंतर बँकेतर वित्तीय संस्थांचा विस्तार. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे बँकेतर वित्तीय संस्थांचा विस्तार. 1991 नंतर भारतामध्ये बँकेतर वित्तीय संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली दिसून येते. ज्या ठिकाणी बँका वित्तपुरवठा करू शकत नाहीत अशा घटकांना वित्तपुरवठा व्हावा यासाठी या संस्थांची आवश्यकता असते, असे प्रतिपादन नरसिंह समितीनं केलेले दिसून येते. त्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने A.C. शहा यांच्या अध्यक्षतेखाली मे 1992 मध्ये एक अभ्यास गट नियुक्त केला व वित्त कंपन्यांच्या सुधारणा कार्यक्रम आखण्यात आला. 12 एप्रिल 1993ला बँकेतर वित्त कंपन्यांची नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली. तथापि 50 लाख
स्वनिधी असणाऱ्या कंपन्यांना त्यावेळी परवानगी देण्यात आली. तर 13 जून 1994ला रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक निकष लागू केले. त्या अन्वये उत्पन्न निर्धारण, हिशेब पद्धती, मालमत्ता वर्गीकरण, शंकास्पद मत्तेबाबत तरतुदी, भांडवली पर्याप्तता, कर्ज व गुंतवणुकीला प्राधान्य इत्यादी निकष निश्चित करण्यात आले. त्याशिवाय या संस्थांनी पतदर्जा नियंत्रित करणे अनिवार्य केले गेले. 8% भांडवली पर्याप्तता ठरवण्यात आली. वर्षातून एकदा पतदर्जा मानांकन प्राप्त करणे आवश्यक केले गेले. निधीच्या प्रमाणात तरलता धारण करणे इत्यादी कार्यसंहिता रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्व म्हणून जाहीर केलेलं दिसून येतं. 9 जानेवारी 1997ला काढलेल्या आदेशामध्ये रिझर्व्ह बँकेने काही प्रमाणामध्ये नियंत्रणाचे अधिकार जे आहेत रिझर्व्ह बँकेला प्राप्त झालेले दिसून येतात. रिझर्व्ह बँकेनं वेळोवेळी दुरुस्त्या करून बँकेतर वित्तीय कंपन्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्व लागू केलीत. 2012 पासून अँटी मनी लॉन्ड्रिंग कायदा लागू करण्यात आला. तर ती जी मार्गदर्शक तत्त्व जी आहेत ती मार्गदर्शक पहिला पॉईंट आहे विमा कंपन्यांचा विस्तार. विमा व्यवसाय करणाऱ्या खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या हा बँकेतर वित्त संस्थांचा महत्त्वाचा प्रकार आहे. विमा कंपन्या ग्राहकांना जीवन विमा व साधारण विमा सेवा देतात. विमा उतरवल्यानंतर कराराप्रमाणे मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक हप्ता गोळा करतात. ग्राहकांना विम्याचे संरक्षण मिळते तर नुकसान भरपाई नियमाप्रमाणे मिळते. या संस्था जमा झालेला निधी भांडवल बाजारात गुंतवतात आणि भारतात 1991 पर्यंत विमा व्यवसाय फक्त सरकारी कंपन्या करत होत्या. त्यामुळं भारतीय जीवन विमा म्हणजे LIC व साधारण विमा म्हणजे GIC या कंपन्यांची बाजारपेठेमध्ये एक प्रकारची मक्तेदारी होती. 1991 नंतर मात्र आर्थिक उदारीकरण धोरणानुसार विमा व्यवसाय खाजगी व विदेशी कंपन्यांना खुला करण्यात आला. त्यामुळे अनेक खाजगी विमा कंपन्या स्थापन झाल्या. विदेशी कंपन्यांनी सहभागित्वाच्या तत्त्वावर भारतात व्यवसाय सुरू केला. त्यामुळे स्पर्धा निर्माण झाली. विमा व्यवसायाची व्याप्ती वाढली. तर 2001 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 2.71% असणारा विमा व्यवसाय 2017 मध्ये 3.69% पर्यंत पोहोचला. खाजगी विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू केल्याने सप्टेंबर 2018 मध्ये सरकारने राष्ट्रीय स्वास्थ्य संरक्षण योजना सुरू करून 5 लाख रुपयाच्या आरोग्य विम्याचे गोरगरिबांना संरक्षण दिलेले दिसून येते. 2015 मध्ये प्रत्यक्ष स्थूल विमा विक्रीत अग्रेसर असणाऱ्या कंपन्यांमध्ये न्यू इंडिया 16%, त्यानंतर युनायटेड इंडिया 12%, नॅशनल इन्शुरन्स 11%, ICICI लोंबार्ड 9%, ओरिएंटल इन्शुरन्स 9%, बजाज अलायन्स 4%, HDFC एर्गो 4%, तर इतर कंपन्यांचा 35% इतका हिस्सा होता. हे 2014च्या IRDAच्या रिपोर्टनुसार जाहीर केलेलं आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्युच्युअल फंड कंपन्यांचा विस्तार. हा पॉईंट आपण पुढच्या तासाला बघणार आहोत.